मग आता जेव्हा तू विंडोजमध्ये एंटर करताना कसं ट्रेनिंग झाली तुझी ऑफिसमध्ये? आणि त्यानंतर मी एका कंपनीमध्ये सिलेक्ट झालो, पण ॲज अ सर्व्हिस डेस्क, डेस्कटॉप सपोर्ट. Hello friends, welcome to Oris platform. Currently we have our alumni. His name is Sandesh. So he has been got placed in as a desktop support engineer. He has also done a Windows admin course. So we will go through his journey, how he started his journey and all. So Sandesh, कसं आहेस? बरं. कसं वाटतं ते एक तुझं बेसिक इंट्रो कसं काय, म्हणजे काय तू बॅकग्राऊंड मधून आला आहे, आता करंटली काय वर्क करतोय, कसं आयटी मध्ये, एक बेसिक कसं इंट्रो सांगू शकतो? फर्स्ट माझं एज्युकेशन बीकॉम आहे मी, आणि आयटी मध्ये मला जायचं होतं, मग माझ्याकडे बॅकग्राऊंड नव्हता त्यावेळी. मी ऑडिज म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, त्यावर मी सर्च केलं होतं आयटी रिलेटेड जॉब गॅरंटी. त्या थ्रू मी आयटी मध्ये जाण्यासाठी मला संधी मिळाली. आम्ही तिथे येऊन कोर्स कम्प्लीट केला विंडोज ॲडमिन म्हणून, आणि त्यानंतर मी एका कंपनीमध्ये सिलेक्ट झालो, पण ॲज अ सर्व्हिस डेस्कटॉप सपोर्ट. त्यानंतर मी डेस्कटॉपमध्ये येण्यासाठी परत एक इंटरव्ह्यू दिला मी डेस्कटॉपसाठी. मग आता जसं बीकॉम तू कोणता पासआउट बोलला? 2017 मी पासआउट केला. 17 नंतरच एवढं जाते काय असं प्लॅन करत, काय करत तेव्हा? 2017 नंतर जर्नीचा फर्स्ट इश्यू इफेक्ट झाला, लॉकडाऊनमुळे थोडा इश्यू झाला, आणि त्यानंतर जॉबचे रिलेटेड फ्रेशर खूप कमी लोकांना घेत होते, कारण एक्सपिरियन्सेस प्रत्येक ठिकाणी अलाउड करत होते, त्यामुळे तो इश्यू झाला थोडा जॉबचा. आणि त्यानंतर जॉबसाठी प्रॉपर आयटी मध्ये काहीच मिळत नव्हतं. त्यानंतर मला सर्च मी खूप गोष्टी केल्या आयटी साठी, आणि मला ऑडिज म्हणून एक चांगलं बॅकग्राऊंड मिळालं त्यामध्ये गो थ्रू, त्यामुळे आज मी चांगले जॉबला आहे. मग आता जेव्हा तू विंडोज मध्ये एंटर करताना कसं ट्रेनिंग झाली तुझी ऑफिस मध्ये, काय ट्रेनिंग होती? विंडोज ॲडमिन मध्ये बेसिकली विंडोज ओएस इन्स्टॉलेशन थ्रू विंडोज अपडेट कसे करतात ते शिकवलं. इंटिग्रल पार्ट्स मतलब रॅम, CPU, सर्व्हर नेटवर्किंग. अँड मग आता हे सगळं शिकताना तुला किती प्रॅक्टिकल तू केलं परफॉर्म? प्रॅक्टिकल आमचे खूप व्हायचे, ओएस इन्स्टॉलेशन खूप व्हायचे, कारण ते गॅप असल्यामुळे थोडा इश्यू होऊन जायचा, आणि त्यामुळे ओएस इन्स्टॉलेशन प्रत्येक रॅमसाठी आम्ही खूप एक महिना आम्ही पूर्ण दिलाय त्यासाठी, आणि ते गो थ्रू त्यानंतरच आम्हाला चांगल्या ठिकाणी म्हणजे हिट झाली. मग जेव्हा तू आता आयटी मध्ये एंटर झालाय, जेव्हा तू पहिला सर्व्हिस डेस्कवर लागला, काय होतं म्हणजे तुला असं काय वाटलं की पुढे कसं होणार आहे, काय होणार, थोडी भीती होती का? हा, सर्व्हिस डेस्कमध्ये थोडा इश्यू होतो, कारण सर्व्हिस हे बेसिकली प्रॉपर आयटी मध्ये येत नाही, आणि त्यामध्ये खूप म्हणजे आपण डेस्कटॉप रिलेटेड, नेटवर्क रिलेटेड म्हणजे बेसिक गोष्टी त्या आपल्याला नाही आपण करू शकत, कारण त्यामध्ये त्या गोष्टी ऍक्सेस नाही होत. त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट स्टेप करावी लागते. त्यामुळे मी सर्व्हिस त्या बेसिक असल्यामुळे बेसिकवरून स्टार्ट केलं मी, आणि आता मला सर्व्हिस केल्यामुळे मला डेस्कटॉपमध्ये पण काही गोष्टी असं बेसिक जे आपण करू शकतो, त्यामुळे हेल्प झाली सर्व्हिस मध्ये. हे डोमेन पण तुला हेल्प आउट झालेलं आहे, कारण बेसिक आहे, कॉन्फिडन्स वाढला. त्याला क्वेरीज तुम्ही तिकीट असाइन झाल्यानंतर युजरच्या तुम्हाला समजून जातं की बेसिकली इश्यू कसा असतं, आणि कधी कधी आपण समजतं आपला बेसिक इश्यू रिलेटेड लँड केबल इश्यू असेल, स्लोनेस वगैरे इश्यू असेल, तर आपण स्वतःहून कॉल वगैरे रिझॉल्व्ह करू शकतो, कारण आपल्याला ते थोडं कमांड वगैरे माहिती असते. मग आता तुझा हा प्रवास डेस्कटॉपचा चालू होणार आहे, कसं वाटतंय? खूप छान आहे, कारण मला त्यामध्येच पाहिजे होतं, आणि खूप मेहनत झाली, आणि चांगली हेल्प पण झाली ऑडियन्सला. थँक्स टू Siddesh sir, and mostly thanks Tejas sir, because he helped me a lot, so thanks a lot. ते तर आहे. बघ आता तुझा जर्नी, तुझा ड्रीम होता ऑडिसचं, तेच आहे की ड्रीम कम्प्लीट करून देणं. कोणाला लेट होतं ठीक आहे, बट वी मेक शुअर की तुम्ही त्याच्यातून चालू करा प्रवास, तुमचा करिअर, आयटी करिअर स्टार्ट करा. अच्छा, आता आपले खूप सारे जे मार्केटमध्ये असे खूप स्टुडंट्स आहेत, त्यांना पण आपल्या आयटी मध्ये यायचं असतं, तर तू त्यांना काय टिप्स देईल, काय एक बोलू शकेल, कसं ऑडिस पण हेल्प करू शकता, ते थोडं काहीतरी त्यांना? ऑडिस तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल इन्स्टिट्यूटला रीच करा, आणि त्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला गो थ्रू कुठल्या प्लॅटफॉर्मला जायचं आहे, त्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळून जाईल, आणि त्यानंतर तुम्हाला 100% जॉब गॅरंटी मिळू शकते, गॅरंटी मिळून जाईल, आणि पुढे तुमची जर्नी चांगली होऊन जाईल, यामुळे तुम्हाला आयटी मध्ये करिअर करायचं असेल. आता तुला जे हर्डल्स आहे तुझ्या ड्युरिंग करिअर स्टार्ट करण्यासाठी, तर ते हर्डल्स दुसऱ्यांना येऊ नये, मग थोडंसं टिप्स तू देऊ शकतो की ज्याने त्यांना थोडं इझी पडेल, की जी चुकी आपण केली ती त्यांनी नाही करायला पाहिजे?
प्रॉपर आयटी मध्ये असेल तर तुम्ही गॅप थोडासा नाही झाला पाहिजे, कारण तो इश्यू होऊन जातो मेजर. बाकी इश्यू असं काही नॉर्मल नाही आहे. मग समजा आयटी मध्ये असाल तर ठीक आहे, पण बॅकग्राऊंड असाल तुम्ही बीकॉम वगैरे थोडी मेहनत जास्त लागते. कारण आयटी फील्ड आणि बीकॉम मध्ये थोडंसं रिलेशन खूप वेगळं आहे, आणि त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट होऊन जाते जेव्हा तुम्ही प्रॉपर आयटी मध्ये कंपनीमध्ये लागता. कारण ते खूप आपला तो बॅकग्राऊंड नसतो, टेक्निकल इश्यू होऊन जातं. त्यामुळे थोडंसं कम्फर्ट व्हायला थोडा टाइम लागतो, पण एकदा झाल्यानंतर तुम्हाला काही इश्यू नाही होणार. त्यामुळे म्हणजे तेवढं पण डिफिकल्ट नाही, फक्त गॅप नाही झाला पाहिजे त्या गोष्टीमध्ये. ठीक आहे. मग आता तुझं आता तू एंटर केलंय, सगळं केलं, आता तुझं पुढचं गोल काय आहे? पुढे तू काय बनणार, कसं करणार, तुझा प्रवास कसा? फर्स्ट मी बेसिक पासून स्टार्ट झालं थँकफुली, आणि सर्व्हिस नंतर आता मी डेस्कटॉप मध्ये आलोय. डेस्कटॉप नंतर मी पुढे नेटवर्क, क्लाउड अशी माझी जर्नी कंटिन्यू ठेवणार, आणि होपफुली मी चांगल्या पोस्टवर नक्की जाईल. जरूर होणार, काही टेन्शन नाही. काही हेल्प असेल तर ऑलवेज तर आहेच. ओके. आता तुझ्या पुढच्या वाटचालीला सगळ्या शुभेच्छा, सगळं तुझं चांगलं होईल. तर असा प्रवास होता आपला ह्या संदेशचा. थँक्यू.